डॉक्टर सचिन गांगुर्डे, जळगाव गांगुर्डे ॲग्रो अँड बायो ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की तुम्ही नारळाचे जे प्रोजेक्ट सांगतात किंवा नारळाची जी माहिती सांगतात, तर ती नारळाची जी माहिती आहे, तर ती माहिती सांगताना सगळं ज्ञान दिल्यानंतर, लाखोचं गणित केल्यानंतर सगळ्यात शेवटी प्रश्न एकच उरतो की तुम्ही कुठे नारळ लावली आहेत का, आणि किंवा कुठे आता 3 वर्ष झालेली झाडं आहेत का, खरोखर 3ऱ्या वर्षी नारळ येतात का, हे जे मेन मुद्द्याचे जे प्रश्न आहेत त्याचा आज आपण उत्तर देण्यासाठी पुन्हा जालना जिल्ह्यामध्ये आमचे बान पाटील साहेबांनी जी बाग सजवलेली आहे, जवळजवळ 600 नारळांची बाग आहे. काही नारळ झाडांना 6 महिन्यांनी उशिरा लावलेली आहेत, काही 6 महिन्याच्या अगोदर लावलेली आहेत. तर जे अगोदर लावली त्यांना ही फळं लागलेली आहेत. आपण त्यांनाच आता विचारू, सर याला लावून किती वर्ष झाली तुम्हाला? लावून 36 महिने झाले. जवळ किती? लावून 36 महिने झाले. 36 35-36 महिने. आणि याच्यामध्ये याची जी हाईट आहे आता ही किती झालेली तुमच्या मते? तरी बघा ना, हे 3.5 फूट. हा, 3-3.5 फूट पहिले अंतर. हे काय 2 फुटाच्या याच्यावर तूर आलेला आहे ना पहिलं. हा, म्हणजे बघा, पहिले 2 फुटावर इथे जवळ येऊन दाखवा. 1.5 फूट अंतर आहे. इथे जमिनीपासून 1.5 फुटाच्या अंतरावर पहिले बहार आलेला होता डिसेंबर महिन्यामध्ये. हाही व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे डिसेंबर महिन्यातला, की 2.5 वर्षामध्ये जे फळं आली होती त्याचाही यांचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ही नारळाची इथे सुरुवात झालेली, याला फक्त 2 ते 2.5 वर्ष झालेली आहेत. इथे 2, ही बाकीची सुकलेत आणि हे लागलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे मोठं 11 12, त्याच्यानंतर हे एक 13, त्याच्यानंतर हे इकडे 14 आणि बाकीचे हे ड्राय झालेले आहेत. जवळजवळ 14 नारळ या ठिकाणी लागलेली आहेत. मित्रांनो, आज तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे की इथे हे नारळ लागलेली आहेत. आणि इथे बसा ना, हे बसून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की इथे नारळ इतक्या कमी दिवसात नारळ लागलेली आहेत. हे प्रॅक्टिकल आज आपण बघत आहोत. हे छोटंसं नारळ आता हे ग्रोथ करतील. ॲक्च्युली हे झाड जे आहे फक्त 2.5 वर्षाचं आहे, 2, 2.25 किंवा 2.5 वर्षाचं. ॲक्च्युअली किती असतील याचं वय? जून बघ ना, जूनला लावलं होतं का? जून, ह्या जूनला 2 वर्ष झाली. जून 22 मध्ये का जून 21 मध्ये? जून 21 ला लावलेला आहे. 22-23. हा, जून ते जून 2 वर्ष. 2 वर्ष. हे 5-6 महिने. जून, 2.5 वर्ष, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे बरोबर 2.5 वर्ष झाले. हा डिसेंबर चाललेला आहे. 2.5 वर्ष परफेक्ट झालेली आहेत मित्रांनो. आणि हे आज आपण इतकी सुंदर नारळ आपण बघत आहोत. ही जी जात आहे, ही जात फक्त पाण्यासाठी मशहूर आहे. पाणी आहे तिथे खोबरं तयार होतंच, पण सुरुवातीला सर्वात जास्त पाणी देणारं हे झाड आहे आणि सर्वात जास्त उत्पन्न देणारं आहे. आता या ठिकाणी सरासरी तुमच्या अंदाजान किती फळं लागलेली असतील याला? जवळपास 150-200 फळ येते. हा पहिलाच बहार आहे का? पहिलाच चांगला. हा पहिलाच चांगला बहार आहे. आता आपण काय करूया, ह्या झाडाला ऍक्च्युअल मध्ये किती लागलेली आहेत याचं आपण गणित करूया किंवा मोजून घेऊया. या जवळ, या कॅमेरा जवळ घेऊन आपण बघू. आता बघा, ही एक फांदीतून निघालेला हा घड आहे. या घडामध्ये बरेचशी गळून सुकलेली आहेत. इथून बघा एवढी सगळी फळं गळालेली आहेत, हे सुकलेली आहेत. तर याच्यापैकी जे खरोखर टिकतील तेच आपण मोजू. जसं की 1 2 3 4, हे 4 आहेत. दुसऱ्याला 5 6 7 8 9 आणि हे आहे 10, त्याच्यानंतर 11 12 13 14 15 16 17, याला आहेत 18 19 20 21, त्याच्यानंतर याला आहे 22 आणि हे 2 23, त्याच्यानंतर
23 आणि हे आहे खाली 24, 25, 26, 27, 28. याच्यानंतर ही आहे इकडे लपलेली 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. 35 नंतर ही मागची 36, 37, 38, 39, 40, 41, 42 आणि खाली 43, 44. म्हणजे हे अजून थोडा बाहेर येणार आहे. आपण बघू शकता इथे खाली पण आहे 45, 46. याच्यानंतर इथे आहे याच्या मागे लपलेला हे बघा 47, 48, 49. याच्यानंतर हे बघा 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. इकडे या थोडा कॅमेरामॅन, इकडे या तुम्ही इकडनं. 58 आणि हा इकडे इकडे हे दोन लपलेले आहेत. हे मोजता येत नाही आपल्याला. 58 सर इकडनं पण इकडनं. हा ना. हे इकडे या तुम्ही पहिले हे कम्प्लीट करू. आता हे इथले हे दोन आपल्याला मोजता नाही आलेली आहे, काही हरकत नाही. 58, 59, 60, 61, 62, 63, 64. इकडे 65. त्याच्यानंतर 66, 67, 68, 69, 70, 71, 72. कॅमेरा येतोय ना? हो हो. तर 72, हा 72, 79, 79, 80, 81, 82, 83, 84, 85 आणि इकडे एक आहे समजा 4, 5, 83, 86, 87. म्हणजे ह्या एका घडाला जवळजवळ 100च्या आसपास एका घडाला लागलेली आहेत. आता ह्या घडाचे 100, या घडाला कमी लागलेले आहेत. इकडे या 87, 88, 100, 1, 2, 3, 4, 5, 6. हे बाकीचे सुकलेले आहेत. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. त्याच्यानंतर 19, 20, 21, 22, 23, 24. इकडनं या ना, जवळ या. 24 असं कॅमेरा इथे ठेवा. हो. 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69. हे जळून गेलेलं आहे. 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. इकडे जवळजवळ 80 आणि हे मोजले का? हो. 80. आता हे नवीन आलेलं आहे 80, 81, 82. त्याच्यानंतर हे 83, 84, 85, 86. हे धरत नाही आपण. 95, जवळ या ना. 96, 97, हे 2, याची मिळून 10, 20 असतील समजा. वरती नवीन आले. आणि हे मिळून जवळजवळ 200च्या आसपास आहे. 200 ते 220 पर्यंत. आणि आपल्याला हे बघता येईल की इथून हे नवीन अजून घड निघालेला आहे. हा क्लोज दाखवा, जरा क्लोज करून दाखवा पूर्ण. हा नवीन घड इथे तयार झालेला आहे. म्हणजे आणि याच्यासोबत हा एक निघालेला आहे. इकडे या. हा कोंब इकडे दिसेल बघा. या फांदीतून हा कोंब निघालेला आहे इथे, बरोबर. तर मित्रांनो, या बाण पाटील साहेब, आता बघा हे जे आहे इथे गोल राऊंड आपण चेक केला. 1, 2, 3, 4 घडांचं आपण 4 ते 5 घडांचं आपण मोजणी केली. तर याच्यामध्ये आपल्याला 220 पर्यंत हे फळं आहेत.
आता याच्यातून गळून गळून किती गळतील अंदाजन तुमच्या मते? याच्यात आता औषध ते दिलेलं आहे ना आपण आता हा, याच्यात किती? पुढे या. पाच- आवाज पंचवीस येईल. गळतीन आता याच्यात हा? 25 ते 30 गळतीन आता. आता समजून घ्या याच्यातून 25-30 गळाली, आपण असं समजून घ्या अर्धी गळाली समजून घ्या, अर्धी राहिले तरी 100 गळाली समजून घ्या, ते तरी 100 राहणार. 100 नारळ आपल्याला उरणार आहेत. प्लस ह्या कोंब मधून आणि ह्या कोंब मधून ते निघतील आणि पुन्हा कोंब निघत राहतील, म्हणजे वर्षभरात ते चालूच राहणार. चालूच राहील. ते जवळजवळ 10 कोंब निघतील, हा. 10 ते 12 कोंब निघतील आणि वर्षातून 10 निघलं तर एका याला 100 म्हणलं तर 1,000 1000 होऊन जातं. म्हणजे जवळजवळ एका झाडामध्ये 1000 आपण कॅल्क्युलेशन करतोय. 1000 जरी नाही आले, 700-800 जरी आले, 600 जरी आले, तरी आपल्याला उत्पन्न त्याच्यामध्ये खूप चांगलं येऊ शकतं. बरोबर. तर मित्रांनो, हे लाईव्ह आपण डेमो बघितलेला आहे. तर ही हाईट बघा इथून किती आहे. आता आम्ही इथे उभे आहोत आणि इथे जवळजवळ ह्या इतक्या अंतरावर, म्हणजे कमरे इतक्या अंतरापासून त्याला मोहर आलेला आहे. मागे इथून आलेले होते काही, पण ते सुकून पडले ते पहिल्या बहारला. ते काही इकडे आहे ना ते. आता ते इकडे जे आपल्याला सबूत आहे की इथे ते आलेले होते आणि आता चारही बाजूने बघा फिरून इथे सगळे लागलेले आहेत. प्रत्येक झाडाला 100, 150, 200 अशा पद्धतीने नारळ लागलेली आहेत आणि ही जी नारळ आहेत बरोबर 3-3.5 वर्षामध्ये आलेली आहेत. बघा पुढे अजून दाखवतो. हे याला लागलेली आहेत. इथे बघा, जवळ जाऊन बघा, जवळ घ्या, जवळ कॅमेरा गोल फिरवा आणि बघा. हे प्रॅक्टिकल आहे. खालून वरपर्यंत दाखवा. झाड किती उंच, पानं किती उंच जातात त्याची, आणि झाडाचं खोड किती आहे हे दाखवा व्यवस्थित. आणि चारही बाजूने किती फळं लागले ते पण गोल फिरून दाखवा. हे जमिनीपासून एवढं अंतर आहे. म्हणजे गुडघ्याच्या थोडं वरच समजा, हे गुडघ्याच्या लेवलला आपण बघू शकता खालून. आणि हे झाड छोटं आहे, हाईट कमी आहे याची, पण पान याचे उंच जातात. पानांची हाईट जी ते जवळजवळ 15 फुटापर्यंत पानं जातात, 12 ते 15 फुटापर्यंत. पण खोड जे आहे ते, त्याची खोडाची हाईट जर बघितली आपण तर ती इतकी छोटी आहे. या मित्रांनो, ते बघा, इथून जवळ जाऊन ते चारी बाजूने गोल राऊंड करून भरपूर झाडांना फळं यायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यात 12-14 नारळ राहिले होते आमच्या. हे पहिल्या 2 वर्षाची आलेलं आहे ना फुल, त्याच्यात एक टिकलेलं आहे. 2 वर्षात आलेलं जे छोटं राहिलेलं फुल होतं. आता मित्रांनो, हे असं झाड दाखवतोय आम्ही तुम्हाला. जवळ येऊन करा ते आवाज. तर हे जे झाड आहे, याला हे जे नारळ आपण बघतोय, हे जे आहे हे 2 वर्षात, 2.5 वर्षात त्याला लागलेलं होतं. त्याच्यापैकी यांनी ते पाणी पिलं, खाल्ले, बाकीच्यांनी तोडून नेले. आणि मुद्दाम ते. आणि हे जे आहे, लक्षात देणं. हे शेवटचं जे छोटं फळ उरलेलं होतं ते टिकलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याची साईज पण छोटी आहे, पण हे सबूत आहे की ते किती अंतरावर लागलं होतं. बघा खाली बसून बघा, जमिनीपासून आता मी मोजून दाखवतो. हे 1 फुटावर, म्हणजे हे 9 इंचचा माझा हा बिल्लास आहे. आणि इथून पुढे हे 3 बिल्लासवर इथे बघा, इथून हे आलेलं आहे. आणि हा कोंब इथे, म्हणजे हे जे नारळ आहे हे 2.5 वर्षातच आलेलं नारळ आहे. आणि मग हे 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आता हे सगळे लागतायत आणि कोंब निघतायत. हे बघा, इकडे कोंब निघतोय, हा कोंब निघतोय, हा कोंब निघतोय, हा एक कोंब दाखवा, तो निघतोय. हे बाजूला हे सगळे लागतायत. 24 महिन्याला पुरा आलता त्याला. तुम्ही आता ठिबक केले हे बरोबर. किती 2.5चा पाईप आहे? हे 2.5चा पाईप आहे, 16 mm ठिबक आहे. 16 mm ठिबक. डायरेक्ट यालाच टाकलो ना आपण, आळ्यातच आता टाकलो. इथून इकडचा पार्ट आणि इथून इकडचा पार्ट तुम्ही असं समान आहे, join करून समान आहे. सामान दिलाय. समान आहे. एवढ्या ह्याच्यात किती झाडं बेतात?
आता इथं जवळपास 60 झाडं टाकलेली आहेत एका शिपला. एका शिपला 60 झाड हा. एका म्हणजे तासात 60 झाडं होतं. 280 झाड आहेत हे. हा. तर 280 मध्ये 6 टप्पे केले 60 आपण. टप्पे केले हा. 60 तर 60 येत असतील त्याला 6 25 6 6 36 नाही कमी कमी येतील 50 50 झाडं एका तासात 50 तास म्हणजे 10 मिनिटात 50 झाडं भिजतात. 10 मिनिटात 50 झाडं भिजले की आळं भरून निघतं त्याला. परत हा कॉक इथला कॉक बंद करू पुढच्या ते का आळ्याला तिथं ते कॉक येत ना ते. याचं पाहिलं ना तो कॉक. हा. तर पलीकडच्या लाईनला एक आहे हम्म. ते चालू करायचं पहिले. ते भिरले की अलीकडचं चालू करायचं ते बंद बंद करायचं. कर पाणी आता हे भिजलं की इकडचं चालू करायचं तिकडचं बंद करायचं. असे 6 प्रत्येक जागेवर 2-2 कॉक आहेत म्हणजे 6 कॉक आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे पाणी शिल्लक आहे त्यावेळेस शिल्लक पाणी द्यायचं. हं. जेवढं पाणी देऊ तेवढं फायद्याच आहे ना. हा आणि आम्ही 4-8 दिवसात पाणी देतो. ठिबकवर जमते ठिबकवर काही अडचण नाही याला. आता पहिलं ठिबकच होतं ना माझ्याकडे. याच्यामध्ये किती म्हणजे ज्यावेळेस लागवड केली मित्रांनो हे श्री गोंद्याहून आलेले आहेत. तुमचं नाव काय? राहुल अप्पासाहेब साळुंके. तुम्ही इथे का आले? काय कारण आहे इथे येण्याचं? कारण हेच आहे का मला लागवडीत नारळांची लागवड करायची होती. हा त्यासाठी मला पहिली खात्री पाहिजे होती. हा कारण एवढे मोठी लागवड करतोय आपण 400 झाडांची. बरोबर. त्यासाठी खात्री पाहिजे. खात्री पाहण्यासाठी मग मी तुमच्याशी संपर्क केल्यानंतर तुम्ही तुमचे पहिले जे कस्टमर आहेत हा त्यांच्या घरी म्हणजे आपण याला आलेलो आहे जालन्याला आलेलो आहे. हम्म. तिथे आल्यानंतर पाहणी केली. एकदम उत्कृष्ट पद्धतीने यांनी संगोपन केलेलं आहे बागेचं. 3 वर्षात फळ आलेलं आहे बागेला. हा आता तुम्हाला ही बाग पाहून काय वाटतंय? काय संकल्पना येते तुमची? काय बाग ठरवताय? पाहून माझं जे प्रोत्साहन होतं आणखीन बळकट झालेलं आहे माझं. म्हणजे मला लावायची होती ते मी आता कन्फर्म मी ती लागवड करणारच आहे. अच्छा. तर तुम्ही तुमचं नाव काय? रुपेश शिवराज ड्युटी. ड्युटी तुम्ही कशासाठी आले त्यांच्यासोबत? त्यांच्यासोबत की ह्याचा अचानक रात्री कॉल आला होता मला की म्हणलं आपल्याला जालन्याला जायचंय नाही का हा. नारळाची बाग पाहण्यासाठी. तर मग नंतर इथं आल्यानंतर समजले की असं व्यवस्थित सिस्टम केलेली आहे साहेबांनी की पहिल्या स्टार्टिंगला आम्हाला विश्वासच नाही बसला नाही का किंवा 3 वर्षात नक्की फळ लागतं का. बरोबर नारळाला फळ यायला बरेच वर्षाचा कालावधी जातो. बरोबर. की म्हणलं आता प्रत्यक्ष आपण पाहणी करून बघू. आता एवढं मोठं भांडवल गुंतवायचं म्हणलं प्रत्यक्ष काही गोष्टीचं पाहणी करूनच आपल्याला भांडवल गुंतवावं लागणार आहे. बरोबर इथं आल्याच्या नंतर समजलं की 2.5 वर्षात की नारळाला फळ लागलेलं आहे नाही का. बरोबर. यांनी अशी सिस्टम केली ठिबक सिंचन पण केली सिस्टमॅटिक पद्धत केली हो की बाबा माणसाचा जो पाणी द्यायचा ताण आहे तापी तो कमी होतो. तो पण कमी होतो. एकदा कॉक फिरवले की 1 तासामध्ये 50 झाडाची बघतीद्वारे बरोबर होऊन जाते ते. बरोबर. एका तासात जवळपास आपले 280 झाडं भिजतात. एक तास हा. मध्ये. तर एका 6 केलेत ना आपण ते सिस्टम. तर 50 ला 10 मिनिटात 50 झाडं भिजतात. 50 झाड ओके. हा. एकाच कॉकवर सगळे होतात ना. हा एका कॉकवरच. किती मोटर आहे आपली सर? 750 मोटर. 750 मोटर. 5ची मोटर चालते का? 5 चालते ना पण आमचं अंतर दूर असल्यामुळे तुम्ही असल्यामुळे आता तुम्ही इथं अचानक यांनी तुम्हाला फोन केला. ते हे तुमचे मित्र आहेत. हो, हो. पण तुमचं काही नियोजन नव्हतं. माझं अजिबात नियोजन परंतु नव्हतं. नियोजन नसतानाही तुम्ही आले. आलेत हो. तर आता काय वाटतंय तुम्हाला की काय की करायला पाहिजे आज वाटतंय तुम्हाला? भविष्याचा विचार केल्याच्या नंतर की पुढच्या दृष्टीने म्हणजे लाईफ सेट होण्यासाठी ही नारळाची बाग आपण लावणे महत्वाचं आहे आपल्यासाठी. तुम्ही काय In जॉब future. करता? आता इंजिनिअरिंग झालेली माझं. अच्छा. जॉब करत नाही मी सध्या. अच्छा. घरची शेती काय बघा. झालेलं इंजिनिअरिंग? मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं. अच्छा अच्छा. मग पुढे आता काय नियोजन लावणार आहेत नियोजन तुमचं? असंच की हे फळबाग वगैरे लावून कॉक सिस्टम या साहेबांसारखं करायचं डोक्यात म्हणजे आहेच होतं. याचा अचानक रात्री कॉल झाल्याच्या नंतर माझं याच्यावर असं पण बोलणं झालं हा. की यार माझ्या पण डोक्यात आहे बरं का नारळाचं होतं. हा हा असं एवढं बोलणं झालं नंतर तो म्हणला जाऊया उद्या जायचंय आपल्याला. आम्ही म्हणजे पाट 3 वाजता उठून 4 वाजता आवरून शिरूरवरनं पुणे जिल्ह्यातलं शिरूर आहे श्रीगोंदा तालुका आहे आमचा तिथून आम्ही निघलोय. अच्छा. म्हणजे आम्हाला शिरूरवरून हे 700 किलोमीटर आहे. बरोबर जाऊन येऊन अंतर आम्हाला 1400 किलोमीटर आहे. बरोबर म्हणजे आम्ही 700 किलोमीटर अंतर पार पाडून इथं आलोय. बरोबर. तेव्हा प्रत्यक्ष पाहणी करू पाहिलं नक्की पाहिल्याशिवाय, नारळाची बाग हा. काय आहे बाबा खरोखर किती- असतं का असं 3 हा, वर्षाचं खरोखर नाही तो विश्वास आहेच खरोखर असतं पण 3 वर्षांचं फळ लागतं का फळ लागतं का? त्याच्यासाठी आम्ही खास पाणी करायला आलो. तुम्ही काय जॉब करता? मी काय माझा एक नंतर 15वी झालेली आहे माझी. हा नाही जॉब काय करता तुम्ही? जॉब नाही शेती करतो मी. असं तुम्ही मला सांगत होता ना काहीतरी ट्रेडिंग हा वगैरे? ट्रेडिंग वगैरे शेअर मार्केट ट्रेडिंग चालू आहे माझी. अच्छा. मग Part तुम्ही time. ते नारळाचं नियोजन कशामुळे लावलं तुम्ही?
नारळाचं नियोजन मला एक शेअर मार्केट वाणी दिसले, म्हणजे नाही का एकदा इन्व्हेस्टमेंट करणे, त्यामधून जे आपले टक्केवारी काढायची ते आपण काढायची. तर मार्केटमध्ये आता नारळाचे कसं आहे, एकदा इन्व्हेस्टमेंट केली 3 वर्षानंतर तुम्हाला तिथं फळ भेटणार आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न भेटणार आहे, कमी श्रम. आता मी कसं माझा पार्ट टाइम म्हणून मी नारळ लावलेले आहे, फुल टाइम मी मार्केट करतो. त्यातून मला शेतीकडे जास्त लक्ष देता येत नाही, त्यामुळे मी नारळाचा संकल्पना माझ्या मनात आली की आपल्याला कमी श्रम देता येईल, कमी वेळामध्ये आपलं नाही. तुम्ही म्हटले ना की मी तुमच्याकडून प्रेरित नाही झालो, पण मी अगोदरच प्रेरित झालेलो होतो. तर ते काय स्टोरी होती? याची स्टोरी अशी आहे का आमच्या शेताजवळ एक कोकणी म्हणून आमचे शेताजवळ राहतात ते, त्यांची बाग आहे. बाग पण नाही म्हणतात, बांधव लावलेले त्यांनी पहिले गावरान पिकं वगैरे केलं असून ते 50-60 झाड आहे. त्यातून ते चांगले उत्पन्न काढतात. वार्षिक उत्पन्न 4 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं. त्याच्यामध्ये ते सर्वच विकतात. खोबरं विकतात, नारळ देवासाठी नारळ विकतात, पाण्यासाठी नारळ विकतात. त्याच्यातून मग प्रेरित होऊन मी विचार केला 50-60 लावायचे. त्यानंतर असंच मित्रांचं आमचं बोलणं चालू असताना मला तुमचं हे सरांचं, गांगोडे सरांचं मला पॉम्पलेट भेटलं. त्यातून मी त्यांची संपर्क साधल्यानंतर मला त्यांनी सर्व माहिती दिली. माहिती दिल्यानंतर मी थोडा विचार केला त्या गोष्टीवर आणि भेटण्यासाठी जालन्याला झालो. ते सर्व पाहणे केलं. व्हेरी गुड. आता तुमचं नियोजन जे आहे ते काय राहणार आहे? प्रॉपर नियोजन काय वाटतंय? काय मनामध्ये काय प्रेरणा निर्माण झाली प्रत्यक्ष पाहिल्यानंतर? प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मनामध्ये एवढीच प्रेरणा निर्माण झाली. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट थोडी मोठी आहे, पण ती लाईफ टाइम आहे. ते आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला पण फायदेशीर ठरणार आहे. हे सर्व युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि थोडं याच्याकडे वळायला पाहिजे. नारळ नुसते शो साठी आणि दारापुढे एखादी 2 झाडं लावले म्हणून त्यासाठी नाही विचार पाहिजे, त्याचा उत्पन्न म्हणून विचार केला पाहिजे युवकांनी. आता हा प्रश्न आहे की ही बाग बघितल्यानंतर तुम्हाला जो उत्साह आलेला आहे, परंतु बरेच आई वडील जे आहेत ते नाराज आहेत की आपले मुलं कोणी इंजिनिअरिंगला गेलं, कोणी कंपनीमध्ये लागलं, जॉब ते करता आहेत, पण त्यांची शेती पाण्याची आहे आणि बाग आहे, चांगली पाण्याची शेती असतानाही त्यांना त्यांचे पुढचं जे स्वप्न आहे की ती शेती विकल्या गेली नाही पाहिजे आणि आपल्या मुलांनी शेती सांभाळायला पाहिजे असं प्रत्येकाला आईवडिलांना वाटतं. परंतु ते मुलं शेतीकडे फिरकूनही बघत नाही. अशा युवकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तिघजण. म्हणजे आता युवा पिढी इन फ्युचर आता असं की शेतीशिवाय माणूस, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. गुगल किती डिजिटल झालं ते म्हणतात ना, भाकरी डाउनलोड करून खाता येत नाही आपल्याला. बरोबर. की भविष्याच्या काळानुसार ज्याच्याकडे शेती आहे की त्यांनी शेती कधीच विकू नये जीवनात. बरोबर. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विकूच नाही, कारण ही पिढ्यानपाड भेटलेली आपल्याला संपत्ती ही विकून आपल्याला आपण फक्त नोकरी करू शकतो. कोरोनाच्या एवढं मोठं महासंकट आलं कोरोनाचं. कोरोनाच्या काळात पुणे मुंबईवरची लोक गावाला पळाली थोडक्यात. बरोबर. की त्यांना गावाचं महत्व कळालं, शेतीचं महत्व कळालं, की पाहुणेरावळांचं महत्व कळालं. कधीच सिटीतला माणूस गावाला कधी डुंकून न पाहणारा, खेड्यापाड्याला नावं ठेवणारा माणूस की कोरोना काळात गावाला येऊन राहिला. 2 टायमाची भाकर खात होता, लोकांच्या जीवावर खात होता किंवा स्वतः काही कष्ट करून खात होता. बरोबर. शेती हा असा एक व्यवसाय की जीवनात शेतीशिवाय सरकार चालू शकत नाही. कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही संकटामध्ये शेती जी आहे आपल्याला जिवंत ठेवू शकते. तुमचं काय संदेश राहू शकतो युवांसाठी? युवांसाठी एवढंच संदेश आहे माझा. मी स्वतः ITI होल्डर आहे. माझा ITI झालेला आहे 2015 साली. मी कंपनीमध्ये पण जॉब केलेला आहे. मी शिंदे रेल्वेटर सारख्या चांगल्या कंपनीत, टॉपच्या कंपनीत कामाला होतो. पण तिथं असताना मी जे पेमेंट भेटतं आपल्याला ते लिमिटेड असतं आणि आपली लाईफ एक बंदिस्त होऊन जाते. त्याच्यातून आपल्याला काहीच करता नाही. घरच्यांना टाइम देता येत नाही, मित्रमंडळींना टाइम देता येत नाही. काम 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 एक जेलमध्ये टाकण्यासाठी तुम्हाला पेमेंट किती पण भेटू द्या, सुख नसते. शेतीतून जे सुख भेटतंय, शेतीमध्ये तुम्ही पण शेती अजून पारंपरिक पद्धती न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे युवकांनी. पारंपरिक पद्धतीचे आपले युवांसाठी काय संदेश द्या? युवकांसाठी एवढाच संदेश आहे का शेतीमधून पळ काढू नका. शेतीमध्ये खूप उत्पन्न आहे. शेती पण तुम्ही तशी केली पाहिजे शेती. आता मी स्वतः ITI होल्डर कंपनीमध्ये काम करत असताना मला थोडं
ते बरोबर वाटले नाही, मग मी जॉब सोडून घरी आलो आणि लिंबूची झाडं लावली. 4 वर्षापूर्वी मी लिंबूची झाडं लावलेली. आज रोजी माझी लिंबूची चालू झालेली. आज मला त्याचं फळ भेटलेलं आहे. त्याच्यातून मी अजून प्रेरित करता म्हणलं फळबागात लावण्यासाठी थोडं कष्ट कमी करून. आता माझा फुल टाइम जॉब आहे, माझा शेअर मार्केटचा आहे, म्हणजे मी शेअर मार्केट करतो फुल टाइम मध्ये. त्याच्यातून मला शेतीकडे लक्ष देता येत नाही, त्यामुळे मी फळबागा लावतोय. फळबागा असे लावतोय की त्यातून थोडे श्रम कमी पण इन्व्हेस्टमेंट पण थोडी जास्त आहे, पण त्यासाठी पण लाईफ टाईम आपल्याला त्यातून प्रॉफिट भेटणार आहे. त्यासाठी मी नारळाचं पीक चूज केलेलं आहे. म्हणजे आपल्याला नाही काही तर याच्यात वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये तर 100% भेटणार आहे आपल्याला. जास्त पण अपेक्षा देत नाही, जास्त ते नाहीच अपेक्षा, कमीत कमी पकडतो आपण. जास्त सांगितलं का युवक भरकटला जातो का, एवढं येतंय का तेवढं येतंय का, कमीत कमी मध्ये पाहायचं. बरोबर. सांगताना भरपूर पुढचे सांगतात, पण पण fix फिक्स तेवढं- कमी पकडा तुम्ही. 10 जेवढं जरी कमीत पकडलं. कमी पकडा, 100पैकी 20%च पकडा ना तुम्ही. पण फिक्स इन्कम आहे, कमी खर्चामध्ये तुम्ही करू शकता ते. आणि बांधावरचं पीक आहे ते, बरोबर. तुम्ही शेतात लावा. लोक तसे डाळिंब करतात, बाकीचे पिकं चिक्को करतात, आंबा करतात, पण त्याच्या दृष्टीने नारळाचा विचार केला तर 1 नंबर पीक आहे. बरोबर. तुम्ही काय सांगाल साहेब? का तर मी तर काय कोणाचा ते काय कुठं अभ्यास नाही केला, काही नाही केला, डायरेक्ट जे युवा आहेत, हा. येणारी जी युवा पिढी आहे ती शेताला फिरकून पण बघत नाही. आणि आई वडिलांची इच्छा असते की त्यांनी शेत बघायला बागायती पाहिजे. लावली ना, हा. तर आता नारळ आहे, नारळ जवळपास 70-80 वर्षाचं पीक आहे. हम्म. 3-3, 4-4 पिढ्या आरामात बसून खात्यात आणि उत्पन्न भरपूर आहे. बरोबर. एकरी कमीत कमी 10 लाख रुपये उत्पन्न होतं नारळाचं. बरोबर. आणि बांधायला लावलं तर रिकाम्या जागेवर उत्पन्न भेटतं आपल्याला. बरोबर. आणि आपण आता ही जी बाग लावलेली ही डायरेक्ट शेतातच लावलेली ना. बरोबर. आपण जशी मोसंबी लावतो, हम्म. चिकूची बाग लावतो, आंब्याची लावतो, तशी आपण डायरेक्ट शेतात नारळाची बाग लावली. बरोबर. आता माझं तर म्हणणं आहे की जे रिकामे आहेत, जे जॉब करतात त्यांनी जॉब करावं, जे रिकाम्यानी फळबागायतीकडे वळायला पाहिजे. पण आताची जी शेती आहे, मग जॉब लागल्यानंतर त्यांनी विकायची का मग आई नाही वडील? नाही, इकायची कशाला, त्याच्यात शेती करायची अशी. शेती करू आपण शकतो. जशी शेती करायला तशी शेती सगळ्यांनी करावं. बरोबर. कारण की आता माझ्याकडं रोप लावल्यापासून कम्प्लीट 24 महिन्यात त्याला फुलोर आला. राईट. 24 महिन्यात फुलोर आला आणि 31 महिन्यात मी स्वतःच्या नारळ लागवड केल्यापासून 31 महिन्यात त्याचं पाणी पिलो. राईट. हा, म्हणजे हे काय खोटं नाही, काय नाही. आता हे काय इथं तुम्हाला इथं नारळ दिसेल, एक झाड राहिलेलं शिल्लक, हो. शिल्लक एक नारळ ठेवलेला आहे त्याला. बरोबर. दिसतंय का नारळ ठेवलं? हो. हा. हे एक नारळ दिसतं ह्याच्यामध्ये. ते शिल्लक सबूत ठेवलेलं आहे किंवा याच्यात अडीच सगळे संपले असते तर मग ते आपल्याला सबूत नव्हतं. बरोबर. आणि ही 16-17 नारळ होते, ते आता शेजारी पाजारी नेले काही, हा, हा. आणि 7-8 घरी नेले. हा, हा. आता एक ठेवलंय तेच तसंच. आपण त्याला बिझनेस म्हणून कन्सिडर केलंच नाही 2.5 वर्षात जे नाही, आलेले नाही, आहे. नाही. कारण की ते इतके नाही, काही आणखी- मोठे. आणखी कच्चे आहेत ना हे, म्हणजे हा. त्याच्यात आणखी ताकद नाही झाडात. बरोबर. ताकद नसल्यामुळे ते पाहिजे तेवढं फुलाला धरणार नाही. हम्म. आता आणखी आज 12 महिन्याला आणखी त्याला भरपूर माल लागेल त्याला, बरोबर. आणि ते टिकून ठेवीन तसाच नाही. बरोबर. हा. आभारी आहोत तुमचे मित्रांनो. मी डॉक्टर सचिन गांगुर्डे. सगळ्यांना हे सांगू इच्छितो, एवढ्या दूर नाही जायचं तर मी हे सांगू इच्छितो की सगळ्या युवा पिढीने आता शेतीकडे वळण्याची गरज आहे. कारण की भारताची जी स्थिती आहे ती इकॉनॉमिकली स्ट्रॉंग जर करायची असेल तर प्रत्येक युवाने ज्यांच्याकडे ऑलरेडी शेती आहे त्यांनी ती शेती न विकता त्याच्याकडे थोडा वेळ लक्ष द्यायचं आहे. आपला जॉब जो आहे तो आम्ही सोडायला नाही सांगत, तो जॉब तुम्ही करा. तो करत असताना तुम्ही थोडासा वेळ त्याच्यासाठी पण काढा, जो तुम्ही मित्रमंडळींशी गप्पा मारण्यासाठी किंवा इतर जे मनोरंजनाचे जे इव्हेंट असतात त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ आपला जातो. काही मुलांचा मी बघितलेला आहे की युवा पिढी रील बघण्यामध्ये इतका वेळ घालते की अक्षरशः जर 4 पाहुणे रावळे जर बोलत असतात तर त्यावेळेस सुद्धा तो ते रील बघत असतो. त्याला ती इतकी हॅबिट झालेली असते की समोरच्याचा आपण एक प्रकारे इन्सल्ट करतोय हे पण त्याला कळत नाही. आणि तो वेळ माझ्या मते वेस्ट न करता त्याच्यावर अशा जे काही फळबाग आहेत, कोकोनट आहे, कोकोनट सारखे काही फळबाग असेल त्याच्यावर जर तुम्ही रील बघत राहिले, त्याच्यावर जर अभ्यास करत राहिले तर यदा कदाचित तुम्ही तुमचं भविष्य, तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या येणाऱ्या 2-3 पिढींचं भविष्य तुम्ही उज्ज्वल करू शकाल असं मला वाटतं. म्हणून सगळ्या युवा पिढीच्या मुलांना
पुन्हाच मी आवाहन करेल की त्यांनी आपली शेती वडिलांना विकू देऊ नका, किंवा वडील गेल्यानंतर सुद्धा तुम्ही ती वडिलांची आठवण म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण करा. माझ्या नजरेसमोर माझ्याशी संपर्कात असलेले बरेचसे असे आहेत की जे मुंबईला राहतात. वडील वारल्यानंतर त्यांनी शेती विकली नाही. आळीपाळीने 2 भाऊ असतील तर वेळात वेळ काढून ते शेतीकडे बघायला येतात, गडी लावून घेतात आणि ती मॅनेजमेंट लावतात. कारण 24 तास तर काही शेतामध्ये काम करायची गरज नाही पडत. एक थोडा वेळ मॅनेजमेंटची गरज असते आणि मॅनेजमेंट वेळ लावलं की शेती होऊ शकते. नमस्कार. मेरे देश